माझं हेच म्हणणं आहे, महिला आयोगाचे अध्यक्ष बनवत असताना माजी पोलीस अधिकारी, न्यायाधीश, माजी महिला अधिकारी, IAS असू द्या, नाहीतर महाराष्ट्र कॅडर, नाहीतर महाराष्ट्र MPSCच्या एखाद्या व्यक्तीला ज्याचा थोडासा बॅकग्राऊंड चेक करून कुठल्याही राजकीय पक्षाबरोबर त्यांचे संबंध नसावेत अशा व्यक्तीला जर तिथं बसवलं तरच महिलांना न्याय तिथे मिळू शकतं। नजीकच्या काळामध्ये खास करून गेल्या 10 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर तिथे असणारे जे अध्यक्ष आहेत, तिथे असणारे जे पदाधिकारी आहेत, स्वतः आपण एका पक्षातला असल्यामुळे त्यांना असं कुठेतरी वाटतं की महिला आयोग सुद्धा आपल्या पक्षाची एक अजून एक्सटेंडेड बॉडी आहे आणि त्या महिला आयोगाला पक्षाचंच एक डिपार्टमेंट असल्यासारखं जर कोणी चालवत असेल तर ते योग्य ठरणार नाही। त्यामुळे या अधिवेशनामध्ये आम्ही मुद्दा मांडणार आहोत की तिथं सिलेक्टिव्ह, नाहीतर अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला बसवण्यापेक्षा मागे काय क्रेडेन्शियल्स आहेत का याचा एक अभ्यास करून एक काहीतरी नियमावली बनवावी लागेल आणि त्या नियमावली बसणाऱ्या लोकांनाच महिला आयोगाच्या अध्यक्ष बनवल्या गेल्या पाहिजे। आणि इतरही अध्यक्ष जे असतील, जसं की चाइल्ड हेल्थ त्याचा सुद्धा एक वेगळा आयोग आहे, त्याला सुद्धा तशाच पद्धतीने बॅकग्राऊंड चेक करून लोकांना बसवावं। राजकीय लोक आले तर तिथं राजकारण होणारच, त्यापेक्षा राजकारणच नको, तिथं अधिकारी, माजी अधिकारी, नाहीतर न्यायाधीश, माजी न्यायाधीश ते सुद्धा महिला, त्यांना तिथं संधी द्यावी असं आम्हा सगळ्यांना वाटतं। राजीनामा घ्यायचा नाही घ्यायचा आजच्या प्रक्रियेप्रमाणे सत्ताधाऱ्यांचा तो विषय आहे, पण ज्या पद्धतीने काही गोष्टी गेल्या काही काळामध्ये झालेल्या आहेत, जिथं खऱ्या अर्थाने भूमिका घ्यायची जरूरत होती तिथं अध्यक्षाने दुर्दैवाने भूमिका घेतली नाही, पक्षाची भूमिका पहिली बघितली। हे सगळं बघितल्यानंतर आणि मीडियाच्या माध्यमातून लोकांचं जनहित आणि जनमत जर बघितलं तर आजच्या अध्यक्षांनी राजीनामा दिलेला, ते सुद्धा स्वतःहून दिलेला जास्त योग्य ठरेल असं मला वाटतं। असं लोकांची इच्छा आहे, एकदा राजीनामा दिल्यानंतर त्यांची भूमिका ते सातत्याने त्या ठिकाणी मांडू शकतील, पण आजच्या क्रिटिकल आणि थोडंसं इमोशनल परिस्थितीमध्ये लोकांचं ऐकावं असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं। जे चुकले ते चुकले, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। आता ते अजितदादांच्या पक्षाचे असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, शिंदे साहेबांच्या पक्षातल्या काही लोकांची सुद्धा नावं आम्ही पुढे केलेली आहेत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि भाजपच्या सुद्धा काही नेत्यांवर, काही मंत्र्यांवर तिथं आम्ही आक्षेप घेतलेला आहे, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। आमची भूमिका तिन्ही पक्षाच्या बाबतीतली आहे, पण पोलीस प्रशासन कारवाई करत असताना ठराविकच पक्षाच्या, ते सुद्धा मित्र पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करत असेल, याला आम्ही जबाबदार नाही, सत्तेत असणारे काही लोक कदाचित जबाबदार असू शकतील असं मला तरी वाटतंय। त्यामुळे कुडगुडीचं राजकारण सत्तेतले कुठले पक्षाचे प्रमुख करतायत हे खऱ्या अर्थाने अभ्यास करण्याची